आज हा आमचा पाहुणा आला, दाढीवाला पाहुणा. त्यामुळं खास त्यांच्यासाठी मासे घेण्यासाठी आम्ही या बंदरावरती आलेलो आहे. असं काही 1 रुपये कमी आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये पाठीमागं बघत आहात आपला समुद्र आणि या बाजूला बघत आहात आपण आलेलो आहे आज बाहूच्या टाक्यावरती. तर आपण पुढे जाऊन बघूया कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे मिळतात बाहूच्या टाक्यावरती. चला बघूया, पाहूया आपण आता काय कसले मासे मिळतात. चला आपण आता बघूया बाहूच्या टाक्यावरती मासे बघण्यासाठी जाऊया. तसं आपल्याला लेट झालेलं आहे, 10 वाजून गेलेले आहेत. त्यामुळं मासे कमी प्रमाणात मिळणार बघण्यासाठी. तरी आपण जाऊया इथून, इकडं खाली जाऊया. चला लोड होण्यासाठी का आपण बघू. असं आहेत सगळं ट्रेनमध्ये. तर आपण मार्केटमध्ये पोहोचलेलो आहे. इथं बघू शकता मासे कसे पकडतात. असे ढीकच्या ढीक दिलेले जातात. इकडे काय आहे, कोळंबी. कोळंबी काय म्हणते मला, कोळंबी आहे. झिंक इकडे बघू शकता मासे कायचे वगैरे चाललेले आहेत. बांगडा आहे. या साईडला एक आहे झिंक, काय म्हणते त्याला, झिंक. खाली कान बघू शकता सगळे माशाची. इकडे खेकडे बघू शकता, एवढे मोठे आहेत खेकडे. खेकडं सोडले जातात. इकडं बघू शकता बांगडा. मावशी कसं प्लेट आहे? 200ला. ताजा मासा आहे काही? हा, कितीला देणार आहे मग? 150ला. लय होते का? लय होते ते 150. बांगडा. हे कसला पापलेट आहे? पापलेट आहे काय? हा, कुठल्या प्रकारचं आहे? खाली पापलेट आहे. कसं आहे? 2000ला काय? आणि हे काय कोणते? सुरमई 1500ला ते. बघू शकता बांगडा विकायला वाट मांडलेले आहेत. हा कोणत्या प्रकारचा? तर आपण इकडे बघू शकता की सगळ्या बोटी लागलेल्या आहेत आणि या बोटीतून मासे बाहेर काढले जातात. इकडे पोली लावली जातात. इकडे बघू शकता तुम्ही किती कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे मिळतात. आणि इथून टोपली भरून बाहेर काढली जातात आणि तसंच त्याचा भाव केला जातो. मग जसं मिळेल तसं ते भाव करून ते टोपलीच्या टोपली घेऊन जातात. हे बघा बंदर, भावचा टाका बंदर. इकडे बघू शकता कसे मासेमारी केली जाते. मासे सगळ्या बोटी येत आहेत आणि इथून उचलत आहेत सगळे माल. आणि हा माल सगळ्या मुंबईमध्ये परत पाठवला जातो, ट्रान्सपोर्ट केला जातो. इकडं बघू शकता कशा पेट्याच्या पेट्या भरलेल्या आहेत माशाच्या. कोणता मासा आहे या? आज हा आमचा पाहुणा आला, दाढीवाला पाहुणा. त्यामुळं खास त्यांच्यासाठी मासे घेण्यासाठी आम्ही या बंदरावरती आलेलो आहे. बघू शकता पाठीमागे कसं मासे काढले जातात बाहेर. मुंबईचं सगळ्यात मोठं बंदर म्हणून मानलं जातं याला. हॅलो, सगळ्यात मोठं बंदर मुंबईचं आहे. बघू शकता. हा कोणता मासा आहे? हा विक्रो प्रकारचा, विक्रो प्रजातीचा मासा. बघू शकता असा लाल दिसतोय. अशा टोपली भरून चाललेले आहेत वजन करून. इथं वजन केलं जात आहे.
इकडे बोटीतून मासे बाहेर काढले जातात. हे काय झिंक आहे, कोळंबी कॅरेटमध्ये ठेवून. इकडे बघा कोळंबीचा कसा ढीकच्या ढीक लागलेला आहे. हा कोणत्या प्रजातीचा मासा आहे? कोणता मासा आहे हा? कोणता मासा आहे? बघा, मला वाटलं नुसतंच बघा म्हणताय की काय. बघा मासा, माशाचं नावच बघा मासा आहे. बघू शकता तुम्ही बघा मासा कसा आहे. एकदम लांब आणि एकदम सिल्वर कलरचा मासा आहे. कसा चमकतोय बघा. बघा मासा बघतच राहावा. नुसतं बघा माशाचं नाव आहे, माशाचंच नाव बघा आहे, होय का नाही. इकडे बघू शकता तुम्ही बोटी भरून आलेले आहेत. वामच असेल. मावशी हा मासा कोणता आहे? सुरमई. हा सुरमई आहे का? आणि हा एकुपा. ते सुरमई कितीला? 500ला 1 बसते काय? सुरमई हा 500ला 1. आणि हे एकुपा मासा बघू शकता. एकुपा मासा 301. चला या पुढे बघूया आपण. मासे अजून वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. दादा हे कोणत्या प्रजातीचा मासा आहे? होय, नाव काय याचं? हा होय, कुठला मासा आहे हा? बघू शकता कसला मासा आहे. नको कमी होणार. ते सुरमई कसे आहेत? कसे आहेत पण? नको 100 देतो लास्ट. नाही 100 देतो. असू द्या पण 100 देतो. नाही 100 फक्त देणार. नको आम्हाला. आता पाहिजे म्हणून आमच्या गळ्यात घालताय, त्यामुळं आम्ही 100च देणार. 11, 12 बांगडे. बस 100 देतो बघा. 1 डझन दिले. 130 नको आता पोराला आम्ही काही येणार नव्हतो, पण तरी पण 150चे एवढं तू हे करतोयस म्हणून दिले तुला 130. नाही 90 आहे. असं तर 1 रुपये कमी आहे. नको. तर चला आपण आता बांगडा घेतलेला आहे 120 रुपये. 30 रुपयाला 12 बांगडे आले. 1 डझन बांगडे आलेले आहेत. तरी बघू शकता. घरी करून घेतो. तुला येतं क्लीन कराय? घेतलेले बांगडे आता क्लीन करून घेऊ आपण. 20 रुपयासाठी क्लीन करून देतो. बांगडा घेतलेला आहे आणि बांगडा क्लीन करण्यासाठी इकडे दिलेला आहे. बघू शकता. क्लीन करण्यासाठी बांगडा दिलेला आहे. क्लीन करून देतील आता. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बांगडा मासा क्लीन केला जातो. वरचे खवले काढले जातात. नंतर साईडचे ते पोका असते ते कापले जातात. शेपूट पण कापला. शेपूट कापल्यानंतर पुढनं तोंड पण कापलं जातं आणि त्यातून घाण काढली जाते. घाण काढल्यानंतर असा काप गाठला जातो. काप घातल्यानंतर ते मसाला लावण्यासाठी एकदम बेस्ट असते. मस्तपैकी क्लीन केलेलं आहे. तर 20 रुपये दिलेले आहे. ते आम्ही क्लीन करून घेतलेलं आहे 20 रुपयामध्ये. आणि चला आता जाऊया रिटर्न. चला रिटर्न. हा वाला पापलेट कोणता? सिल्वर पापलेट कितीला?
2000ला हे वाटे किती आहेत त्याच्यामध्ये? 9 पीस. आणि हा वाला कोणता आहे? एकच कलर आहे. हा पापलेट बघू शकता. हा पापलेट तो थोडा लहान आहे, हा मोठा आहे. तर आमचा आता बांगडा घेऊन झालेला आहे आणि रिटर्न चाललेला आहे मार्केटमधून. आता घरी जाऊया, मस्तपैकी फ्राय करून खाऊया बांगडा. या भाऊच्या टाक्याला आपण रामराम घालूया, इथून जाऊया, निघूया. मला बॅगमध्ये घातलेला आहे बांगडा आणि घेऊन जाऊया. तशी इच्छा होती पापलेट वगैरे घ्यायची. पापलेटला भरपूर रेट त्यांनी सांगितला, 2000 रुपये. चला, हा बघू शकतो तुम्ही भाऊचा टाका. तर मित्रांनो, कधीतरी आपण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो. तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तुम्ही लई सपोर्ट करायला लावताय. तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. धन्यवाद. चला, आता आपण बांगडा घेऊन रिटर्न चाललेलो आहे आणि भाऊच्या डाक्याला आपण रामराम घालत आहोत. चला जाऊया, आता जाऊया घरी, मस्तपैकी फ्राय करून खाऊया. कशी